T20 वर्ल्ड कप 2024च्या सुपर 8 फेरीत डॅरेन सेमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आज वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला गेला आणि इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. फिलिप सॉल्टने इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने 47 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी खेळली. पण ग्रुप स्टेजचे 4ही सामने जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजच्या गाडीला इंग्लंडने ब्रेक लावला आणि या सामन्यात इंग्लंडने एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. सध्या टीम इंडिया T20 वर्ल्ड कप खेळत आहे. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यात उभय संघांमध्ये 5 सामन्यांची T20 मालिका खेळली जाणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळालाय. टीम इंडिया सोबतच्या T20 मालिकेपूर्वी जस्टिन सायमन्स यांची झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि या संदर्भात 19 जून रोजी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाची बैठक झाली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या सुपर 8 फेरीत सुरुवात झाली आणि आज भारताचा मुकाबला फिरकी गोलंदाजीत प्रबळ असलेल्या अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. भारताचे पारडे जड असले तरी अफगाण संघासमोर सावध खेळ खेळावा लागणार आहे आणि हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता खेळला जाणार आहे. भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्रा याने मंगळवारी रात्री झालेल्या पाओनुर्मी गेम्स मध्ये 85.97 मीटर अंतरावर भाला फेकत या स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातली आणि पॅरिस ऑलिम्पिक आधी आत्मविश्वास कमावला. मात्र नीरज चोप्रा याने दुखापतीमुळे मागील महिन्यात झालेल्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक या स्पर्धेतून माघार घेतली. नीरजला मांडीच्या आतील भागातील स्नायूंचा त्रास होतोय आणि या दुखापतीमुळे नीरजला यंदाच्या मोसमात अधिकांश स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत अल्बानियाने ब गटातील लढतीत क्रोएशियाला 2-2 असे गोल बरोबरीत रोखले. सामन्यात 11व्या मिनिटास काझिम लासी याच्या शानदार हेडरमुळे अल्बानियाने आघाडी घेतली आणि नंतर उत्तरार्धात 2 मिनिटात 2 गोलासह क्रोएशियाने 2-1 असे वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र आंद्रे क्रामिरिच याच्या गोलमुळे त्यांनी 74व्या मिनिटास बरोबरी साधली आणि 76व्या मिनिटास अल्बानियाच्या क्लाउस जासुला याच्या स्वयं गोलामुळे क्रोएशियाची सरशी झाली. मध्य प्रदेशच्या इंदोर येथे सुरू असलेल्या अस्मिता राष्ट्रीय खेलो इंडिया महिला लीग वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या महिला वेटलिफ्टर्सने 3 सुवर्ण पदकांची कमाई केली असून जय भवानी व्यायामशाळेच्या पूजा परदेशी हिने 64 किलो वजनी सिनियर गटात 1 सुवर्ण तर आकांक्षा व्यवहारे हिने 2 सुवर्ण पदके जिंकली आणि या स्पर्धेवर मनमाडच्या वेटलिफ्टिंग पटूंचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळवत त्यांनी 3 सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या 136 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 103 धावांची शतकी खेळीच्या जोरदार 50 षटकात 325 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने कडवा प्रतिकार करत 321 धावांपर्यंत मजल मारली. मात्र शेवटच्या षटकात आफ्रिकेला 11 धावांची गरज असताना पूजा वस्त्रकारने दमदार मारा करत फक्त 6 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. T20 वर्ल्ड कप 2024च्या सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यूएसचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 195 धावा केल्या होत्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात यूएसने झुंजार खेळ करत 20 षटकात 176 धावांपर्यंत मजल मारली. मात्र यूएस कडून ॲड्रियास गाउसने सर्वाधिक 80 धावा केल्या आणि आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.